श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्रीपाद स्वामी नित्य नेमाप्रमाणे गंगेवरती स्नान करण्यासाठी त्रिकाळ जात असत. त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व श्रीपाद स्वामींना नित्य नमस्कार करीत असे. एक दिवस श्रीपाद स्वामी धोब्याला म्हणाले, तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस, तेव्हा तुझी भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. यापुढे तू काही नित्य उपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल. त्याप्रमाणे तो नित्य सेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला. रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सणास मार्जन करू लागला. एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमधून बसून मिलेंच राजा आपल्या स्त्रियांसह नौका व्यवहार करताना त्याला दिसला. त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती व त्याचे सर्व सैन्य नदी तीरावर थांबले होते. राजाचे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले. आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो अत्यंत दुःखी झाला. राजाची पूर्वपुण्याई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले. आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर्य मिळावे अशी त्याची मनात इच्छा निर्माण झाली. श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली. गुरुनी त्याला जवळ बोलवले व म्हणाले, कसली चिंता करतोस? राजाचे ऐश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले, तरी मला क्षमा करा. श्रीपाद स्वामी म्हणाले, तू जन्मापासून खूप कष्ट केले आहेत, त्यामुळे तुझ्या मनात राजासारखे ऐश्वर्य आणि सुखभोग उपभोगण्याची इच्छा निर्माण झाली आहे. मनातील लोभ मोह यांसारख्या तमोगुण दूर केले पाहिजे. तसे सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे, अन्यथा मोक्ष प्राप्त होत नाही. इंद्रियांच्या इच्छेमुळे जन्म मरणाचे चक्र कायम चालू राहते. तुझ्या मनात इंद्रिय सुखाची इच्छा आहे. त्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी तू पुढील जन्मात मिलेंच म्हणजेच मुस्लिम राजवंशात जन्म घेशील. धोबी म्हणाला, माझ्यावर कृपा करा, माझा त्याग करू नका. माझ्या हृदयात सदैव तुमचे चरण असू दे. श्रीपाद स्वामी म्हणाले, तू पुढील जन्मात वैदूर नगरीत जन्म घेशील. तुझा अंतकाल जेव्हा येईल तेव्हा पुन्हा भेटू. त्यासाठी मी पुन्हा अवतार घेणार आहे. आपली पुन्हा भेट होताच तुझ्या मनात आत्मज्ञान जागृत होईल. लोकांच्या उद्धारासाठी मी पुन्हा अवतार घेणार आहे. तेव्हा माझे नाव नृसिंह सरस्वती असेल. त्यानंतर श्री गुरु काही दिवस कुरुपुरात राहिले. नंतर अश्विनी वद्य द्वादशी मृग नक्षत्र असताना कुरुपुरातील कृष्णा नदीच्या प्रवाहात प्रवेश केला आणि सर्वसामान्य लोकांच्या नजरेतून अदृश्य झाले. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.